क्वेश्चन पेपर अनालिसिस मे 2025च्या M1 च्या या व्हिडिओच्या पार्ट 2 मध्ये आपण युनिट नंबर 3, 4 आणि 5 कव्हर करणार आहोत क्वेश्चन पेपर मधले. सो क्वेश्चन 6 इज examine the functional dependence if so find the relation between them. हा u आणि v हा जो tan inverse x आणि tan inverse y चा जो क्वेश्चन आहे ना, मोस्ट रिपीटेड क्वेश्चन आहे फंक्शनल डिपेंडन्स. हार्डली 2-4 क्वेश्चन त्यापैकी दरवेळेला पडतात, त्यातला हा तर इतका रिपीटेड आहे ना, मी माझ्या कोर्स मधला सगळ्यात पहिला क्वेश्चन हाच घेतलाय फंक्शनल डिपेंडन्स. इतका महत्त्वाचा क्वेश्चन आहे. सो गो टू द फंक्शनल डिपेंडन्स टॉपिक. त्यातला पहिलाच लेक्चर ओपन करा, तुम्हाला सेम टू सेम क्वेश्चन आणि सेम टू सेम सोल्युशन मिळून जाईल क्वेश्चन अख्खाच्या. ओके, फंक्शनल डिपेंडन्स म्हणजे इतकंच आहे की तुम्हाला याचा जो जॅकोबियन आहे हा 0 दाखवायचा. सो प्रिपेअर द फॉर्म्युला फॉर जॅकोबियन डॅबा u बाय डॅबा x, डॅबा u बाय डॅबा y, डॅबा v बाय डॅबा x आणि डॅबा v बाय डॅबा y. जस्ट प्रूव्ह द आन्सर इज इक्वल टू 0. तुमचं काम होणार. सेकंड, इथेही जॅकोबियनचा क्वेश्चन आहे. सो ऑब्झर्व करा, क्वेश्चन नंबर 6A आणि क्वेश्चन नंबर 6B दोघंही जॅकोबियनचेच आहेत. x आहे cos थिटा मायनस r sin थिटा आणि y आहे sin थिटा प्लस r cos थिटा. फाइंड करायचं आहे पार्शियल डेरिव्हेटिव्ह युजिंग जॅकोबियन. कसा जॅकोबियनचा वापर करायचा आहे त्यात तुम्हाला प्रिपेअर करायला लागेल जॅकोबियनचा फॉर्म्युला f1 f2 डॅबा अपॉन f1 f2 डॅबा. सो फॉर्म्युला प्रिपेअर करायला मी एक शॉर्टकट फॉर्म्युला कोर्स मध्ये मेन्शन केलेला आहे, इथेही एक्सप्लेन करतोय. वर r आहे, सो r चे जे काही संबंधित लोक आहेत r आणि थिटा खाली लिहून घेतले. खालच्याला फक्त r ने रिप्लेस करायचं. खाली कोण आहे x, सो रिप्लेस केलं x आणि थिटा. सो दिस इज हाऊ टू प्रिपेअर द फॉर्म्युला. सो आता आपल्याला दोन जॅकोबियन्स तयार करायचे. मॅट्रिक्स पहिले f1 चा विथ रिस्पेक्ट टू x, त्यासाठी मला f1 आणि f2 माहिती पाहिजे. f1 आहे x मायनस कॉस थिटा प्लस r साइन थिटा. इकडे करून घेतलं सगळं. आणि f2 आहे y मायनस साइन थिटा मायनस r कॉस थिटा. सगळं एका साइडला करून एक फंक्शन रेडी करून घेतलं. चला, f1 चा विथ रिस्पेक्ट टू x 1, f1 चा विथ रिस्पेक्ट टू थिटा that will be sin theta plus r cos theta. विथ रिस्पेक्ट टू थिटा डेरिव्हेटिव्ह काढलाय. परत f2 चा विथ रिस्पेक्ट टू x, f2 मध्ये x च नाही आहे, सो 0. आणि f2 चा विथ रिस्पेक्ट टू थिटा, सो इट विल बी मायनस cos थिटा मायनस साइन थिटा प्लस म्हणजे प्लस r साइन थिटा मायनस cos थिटाचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन, मायनस मायनस प्लस r साइन थिटा. परत खाली f1 चा विथ रिस्पेक्ट टू r चा डेरिव्हेटिव्ह 1 होईल फक्त साइन थिटा. f1 चा विथ रिस्पेक्ट टू थिटा ऑलरेडी काढलेला आहे आपण, सेम टू सेम लिहून घेतो. f2 चा विथ रिस्पेक्ट टू r दॅट इज मायनस कॉस थिटा आणि f2 चा विथ रिस्पेक्ट टू थिटा ऑलरेडी काढलेला आहे मायनस कॉस थिटा प्लस r साइन थिटा. ओके, करूया आपण मल्टिप्लिकेशन. मायनस 1 इंटू हे ऍज इट इज राहील, सो मायनस कॉस थिटा प्लस r साइन थिटा. हा झाला आपला न्यूमरेटर, हा 0 होऊन जाईल. डिनॉमिनेटर साइन थिटा इंटू मायनस कॉस थिटा इज मायनस साइन थिटा कॉस थिटा प्लस r साइन स्क्वेअर थिटा मायनस मायनस साइन थिटा कॉस थिटा इज मायनस कॉस थिटा साइन थिटा and minus r cos square theta. काय काय कॅन्सल होते, हा मायनस प्लस होईल. सो वर उरेल cos थिटा प्लस प्लस नाही, हा मायनस आज जाऊन मायनस r साइन थिटा वर. खाली काय कॅन्सल होईल, साइन थिटा कॉस थिटा साइन थिटा कॉस थिटा कॅन्सल कर, ह्याची साइन मायनस आहे आणि ह्याची साइन प्लस. उरला r साइन स्क्वेअर थिटा प्लस r cos स्क्वेअर थिटा. जर का मी r कॉमन काढला तर cos स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर उरेल 1, म्हणून फक्त r राहील माझ्या. सो दिस इज माय ऑलमोस्ट फायनल आन्सर, cos थिटा मायनस r साइन थिटा. बट cos थिटा मायनस r साइन थिटा तर x आहे. cos थिटा मायनस r साइन थिटा ही व्हॅल्यू आहे आपली x ची. सो दिस इज द आन्सर, x by r. So this is final solution.
हे सुद्धा लिहिलं तरी फायनल आन्सर आहे, हे सुद्धा फायनल आन्सर आहे. या याच्यात तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायची प्रॅक्टिस करायचीच आहे, पण जॅकोबियन वापरून पार्शियल डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला बनवायचा कसा हे मात्र शिकावं. ओके, नेक्स्ट इज डिस्कस मॅक्झिमा अँड मिनिमा. सो मॅक्झिमा आणि मिनिमाचे मी खूप सारे क्वेश्चन्स कोर्समध्ये कव्हर केलेले आहेत. हा क्वेश्चन थोडासा वेगळा आलाय म्हणून मी ते सॉल्व्ह करतोय. फंक्शन आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर 4y² मायनस 4x मायनस 8y प्लस 20. सो पहिले डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स येईल 2x मायनस 4 आणि डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y येईल 8y मायनस 8. दोघांना जर मी झिरोला इक्वेट केलं तर पहिली मला मिळेल y(x is equal to 4/2 is 2 and y is equal to 8/8 is 1. सो माझा स्टेशनरी पॉइंट मिळालाय मला 2,1. दिस इज माय स्टेशनरी पॉइंट. स्टेप नंबर 1 फाइंड स्टेशनरी पॉइंट. स्टेप नंबर 2 थोडा आर, एस आणि टी फाइंड करायचे. आर इज पहिल्या इक्वेशनचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. एस इज दुसऱ्या इक्वेशनचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, एक्सच नाहीये. आणि टी इज दुसऱ्या इक्वेशनचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय. ह्याच्या नीट लिस्ट ऑफ फॉर्म्युलेज आणि समरीसाठी हवा असेल तर कोर्समध्ये मिनिमम मॅक्झिमाचा पहिलाच व्हिडिओ चेक करा, तुम्हाला व्यवस्थित स्टेप्स मिळतील. सो फॉर स्टेशनरी पॉइंट 2,1 आर राहणार आहे 2, एस राहणार आहे 0 आणि टी राहणार आहे 8. कारण मला हे व्हॅल्यूज पुट करायला पुढे चान्सच नाही ऍज इट इज. आणि आरटी मायनस स्क्वेअर जर का मी फाइंड केलं तर 2 इंटू 8 मायनस 0 चा स्क्वेअर हा 16 येणार आहे. सो पॉझिटिव्ह आल्यामुळे पॉइंट येईल व्हॅलिड. पॉइंट काय आला? व्हॅलिड, बिकॉज इट इज पॉझिटिव्ह. मग आर चेक करा, आर ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आल्यामुळे जो पॉइंट आहे 2,1 हा आहे मिनिमा. हा आर जर का निगेटिव्ह असता तर पॉइंट आला असता मॅक्झिमा. आलेले पॉइंट क्वेश्चन मध्ये पुट केले तर मला एफ ऑफ एक्स वाय मिळेल 2 चा स्क्वेअर प्लस 4 इंटू 1 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू 2 मायनस 8 इंटू 1 प्लस 20. कॅच इट ऍज इट इज टाकाल तर तुम्हाला मॅक्झिमम मिनिमम व्हॅल्यू मिळेल 12. सो तुम्हाला फाइंड काय करायचं होतं? मॅक्झिमम मिनिमम पण फाइंड करायचे होते आणि एक्स्ट्रीम व्हॅल्यू पण फाइंड करायची होती. ही आहे एक्स्ट्रीम व्हॅल्यू आणि ही आहे मिनिमम. सो असा क्वेश्चन होता हा मिनिमा आणि मॅक्झिमाचा. सो आहे खूप छोट्या स्टेप्स, कन्सेप्ट क्लिअर पाहिजे तुम्हाला. ज्याचा फ्लो चार्ट आहे, ज्या स्टेप्स आहेत त्या फॉलो करता आल्या पाहिजे. नेक्स्ट इज अगेन जॅकोबियन. सो नीट ऑब्झर्व करा, दोन जॅकोबियन सोबत एक मिनिमा मॅक्झिमा, एका जॅकोबियन सोबत एक एरर येणार आणि एक लॅग्रेंजेस येणार. हा फ्लोचार्ट बऱ्यापैकी कॉन्स्टंट प्रत्येक पेपर मध्ये. हा आहे परत जॅकोबियनचा बेसिक क्वेश्चन. यू आहे एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर, व्ही आहे 2xy, एक्स आहे आर कॉस थिटा आणि वाय आहे आर साइन थिटा. आणि जॅकोबियन फाइंड करायचे तुम्हाला डॅबा यूव्ही बाय डॅबा आर थिटा. आता लॉजिक बघा, यूव्ही चा डेरिव्हेटिव्ह काढायचा विथ रिस्पेक्ट टू आर थिटा, पण यूव्ही च्या इक्वेशन मध्ये आर थिटा नाहीच आहे. यूव्हीच्या इक्वेशन मध्ये XY आहे आणि XY च्या इक्वेशन मध्ये आर थिटा आहे. याचा अर्थ हा कंपोजिट आहे. सिंपल आहे. तुम्ही यूव्हीचा डेरिव्हेटिव्ह काढू शकता विथ रिस्पेक्ट टू XY आणि XY चा काढू शकता विथ रिस्पेक्ट टू आर थिटा, तरच तुम्हाला मिळेल यूव्हीचा विथ रिस्पेक्ट टू आर थिटा. ज्याच्या इक्वेशन मध्ये जे त्याचा डेरिव्हेटिव्ह काढू शकतो ना. सो दोन जॅकोबियनचे आन्सर मल्टिप्लाय केले की मला फायनल आन्सर मिळणार आहे. पहिले यू चा विथ रिस्पेक्ट टू एक्स 2x, u चा विथ रिस्पेक्ट टू y मायनस 2y, v चा विथ रिस्पेक्ट टू x 2y आणि v चा विथ रिस्पेक्ट टू y 2x. x चा विथ रिस्पेक्ट टू r cos थिटा, x चा विथ रिस्पेक्ट टू थिटा मायनस r sin थिटा. बी शुअर अबाउट युअर डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह एकदम क्लिअरली काढता आले. y चा विथ रिस्पेक्ट टू r sin थिटा आणि y चा विथ रिस्पेक्ट टू थिटा r cos थिटा. 2 इंटू 2 4x स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर. प्लस का झाला? मायनस मायनस प्लस r cos स्क्वेअर थिटा मायनस मायनस प्लस r sin स्क्वेअर थिटा. इथून r कॉमन काढला
तो उरेल कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर 1 उरला r 4x² प्लस 4y² ला this can be the final answer but you can replace by anything or not. 4 कॉमन काढला तो उरेल x² प्लस y² काही रिप्लेस करता येत नाही, सो इट इज 4x² प्लस y² इंटू r. दिस इज माय फायनल आन्सर. काही रिप्लेस करता तर रिप्लेस केलं असतं पण नाही रिप्लेस करायला. वी कॅन नॉट राईट, येस वी कॅन राईट x² प्लस y² इज इक्वल टू r² बट नॉट नीडेड. नाही लिहिलं तरी तुम्हाला चालणार, फुल मार्क्स मिळून जातात. बघा 4 मार्काचा क्वेश्चन किती लाईनचा आहे? 1 2 3 4 संपला. 4 लाईनचा क्वेश्चन. नेक्स्ट, दिस इज क्वेश्चन ऑफ एरर अँड अप्रॉक्सिमेशन. If kinetic energy of the body is given by, kinetic energy कशाने दिलेली आहे? mv² by 2. कशाने दिलेली आहे? mv² by 2. m जो चेंज होतोय तो होतोय 49 to 49.5 आणि v चेंज होतोय 1600 ते 1590. फाइंड द चेंज इन कायनेटिक एनर्जी. एरर काढायचा नाही, फक्त dt काढायचे. dt कायनेटिक एनर्जी t आहे ना, आपल्याला फक्त dt काढायचं. त्याच्याआधी आपल्याला लॉग वापरायला लागेल. अप्लाइंग लॉग बोथ साइड वी गेट log t is equal to log 1/2 plus log m plus log v². log t is equal to log 1/2 plus log m plus पॉवर खाली येऊन log 2v. डेरिवेटिव्ह काढला तर याचा डेरिवेटिव्ह 1/t dt, कॉन्स्टंटचा डेरिवेटिव्ह 0, 1/m dm प्लस 2 इंटू 1/v dv. मला dt काढायचं. आय हॅव टू फाइंड चेंज इन कायनेटिक एनर्जी म्हणजे dt. सो t तिकडे मल्टिप्लाय होईल 1/m dm प्लस 2 इंटू 1/v dv. बस एवढं फाइंड करायचं आपल्याला. t चा फॉर्म्युला आहे mv² by 2. सो m किती होता? m होता 49, v होता 1600 चा स्क्वेअर बाय 2, हा आला t. 1 बाय m किती होता? 49. and what is dm? dm is the change in kinetic energy mass. किती चेंज झालाय? 49.5 मायनस 49, 0.5 चा चेंज झाला. कितीचा चेंज झालाय? 0.5 प्लस 2 इंटू 1 बाय वेलोसिटी किती होती आधी? 1600 इंटू dv. dv म्हणजे कितीचा चेंज झालाय? कितीचा चेंज झालाय? -10 चा चेंज झालाय. बघा कमी झाली गोष्ट. कमी झाली तर मायनस आणि वाढली तर प्लस. ही वाढली होती 0.5 ने वाढली म्हणून 0.5, 10 ने कमी झाली म्हणून -10. बस सबस्टिट्यूट इन द कॅल्क्युलेटर. तुमचं आन्सर संपलं. आन्सर येतं याचं 144,000 आणि मायनस म्हणजे कमी झालं. वेलोसिटी कमी झाल्यामुळे तुमची जी कायनेटिक एनर्जी आहे ती कमी झाली. कितीने कमी झाले? 144,000 ने कमी झालेली आहे तुमची कायनेटिक एनर्जी. दिस इज माय फायनल आन्सर. या आन्सर मध्ये एरर नव्हता काढायचा, फक्त आणि फक्त चेंज काढायचा होता म्हणजे dt काढायचा. व्हॅल्यूज पुट केल्या, आन्सर काय फिनिश. नेक्स्ट, लॅग्रेंजेसचा क्वेश्चन आहे. लॅग्रेंजेसचा जर तुम्ही आपल्या कोर्समधला पहिला व्हिडिओ पाहाल तर तुम्हाला कळेल, जेव्हा पण डिस्टन्स फ्रॉम ओरिजिनचा क्वेश्चन विचारतात, डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन, तेव्हा तुम्हाला u घ्यायचा आहे x² प्लस y² प्लस z². दॅट्स इम्पॉर्टंट स्टेप टू अंडरस्टँड. सो नियरेस्ट टू ओरिजिन ना, पॉइंट्स नियरेस्ट टू ओरिजिन म्हणजे डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन. u घेतला, फाय जो आहे फाय तो असणार आहे तुमचा z² मायनस xy मायनस 1. हा झाला आपला फाय. सो वी आर डन विथ द इक्वेशन. आपल्याला f फाइंड करायचं आहे. u प्लस लॅमडा फाय, u प्लस लॅमडा फाय. सो पहिला विथ रिस्पेक्ट टू x काढाल तर येईल 2x प्लस लॅमडा मायनस y. विथ रिस्पेक्ट टू y काढाल तर 2y प्लस लॅमडा, विथ रिस्पेक्ट टू y असल्यामुळे मायनस x. आणि विथ रिस्पेक्ट टू z काढाल तर 2z प्लस लॅमडा इंटू 2z इज इक्वल टू 0. इथं z कॅन्सल होतोय बघा. 2z
इज इक्वल टू मायनस 2z लॅमडा. 2 cancel, z cancel, minus lambda is equal to 1, therefore lambda is equal to minus 1. लॅमडाचा आन्सर किती आलेला आहे? -1. मग लॅमडा आहे तुमच्याकडे, लॅमडा किती आहे? -1. मग हे इक्वेशन मी लिहू शकतो 2x मायनस मायनस प्लस y इज इक्वल टू 0. आणि हे इक्वेशन लिहू शकतो, लॅमडा किती आहे? -1 आहे ना, हा मायनस आणि हा मायनस प्लस, म्हणजे उरेल x प्लस 2y इज इक्वल टू 0. सायमल्टेनियस इक्वेशन्स आहेत, कॅल्सी मध्ये मोड मध्ये पहिलंच इक्वेशन घ्या, पुट करा. 2 1 0 1 2 0, x चं उत्तर 0 येईल, y चं उत्तर 0 येईल. सो तुमच्याकडे x आला, y आला. आपल्याला काय करायचं आहे आता? z काढायचं आहे. z या इक्वेशन मधनं, इक्वेशन काय आहे आपलं? z स्क्वेअर इज इक्वल टू एक्स वाय प्लस 1 ना. x किती 0, y किती 0, z स्क्वेअर किती 1, आणि z स्क्वेअर 1 आहे तर z येईल प्लस और मायनस 1. सो काय पॉइंट झाले आपले? आपले पॉइंट झाले 0, 0, प्लस और मायनस 1. लॅग्रेंजचा आन्सर सम. कुठलाही क्वेश्चन M1 चा 5 6 लाईन 7 लाईनच्या वर जात नाही. तुम्हाला तुमचा फ्लो चार्ट क्लिअर पाहिजे, जो आपण फॉलो केलेला आहे. ओके, सो दिस इज युनिट नंबर 3 वी हैव कंप्लीटेड. देन कम्स युनिट नंबर 4, खोल अँड सोल मॅट्रिसेस आपल्याला आता हँडल करायचा आहे. सो पहिला क्वेश्चन आहे, डिटरमाइन द व्हॅल्यूज ऑफ k. Determine the values of k for which following system has non-trivial solution. आता ही जी गंमत आहे नॉन ट्रिवियल सोल्युशनची, ही येते होमोजिनियस इक्वेशनच्या आहे. ओके, नॉन ट्रिवियल साठी इतकंच लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की डिटर्मिनंट ऑफ ए शुड बी 0. नॉन ट्रिवियल साठी पाठ करायचं आहे की डिटर्मिनंट ऑफ ए शुड बी 0. सो त्यांनी ए दिलेला आहे आपल्याला, phi 2 minus 3 0, phi 2 minus 3. दूसरा 3 1 1. तीसरा 2 1 k. सो डिटर्मिनंट काढूया याचा आपण, phi into k minus 1 minus 2 into 3k minus 2. आय होप तुम्ही डिटर्मिनंट नीट काढायला शिकलेला आहात, प्रॅक्टिस झालेली आहे, तरच हा व्हिडिओ तुमच्या फायद्याचा आहे. प्लस मायनस 3 into 3 minus 2. ह्याचा आन्सर किती आला पाहिजे? 0 आला पाहिजे. चलो लेट्स सॉल्व. 5k minus 5 minus 6k plus 4 minus 9 plus 6 is equal to 0. 5k minus 6k is minus k. 5 4 minus 1 minus 10 minus 4 is equal to 0. Therefore k is equal to -4. किती लाईनचा क्वेश्चन होता हा? 4 मार्काचा क्वेश्चन. 1 2 3 समजा के चे आन्सर काढायचं होतं फॉर नॉन ट्रिवियल सोल्युशन. तुम्हाला इतकंच पाठ पाहिजे की नॉन ट्रिवियल सोल्युशनचा अर्थ काय असतो? डिटर्मिनंट ऑफ ए शुड बी इक्वल टू 0. नेक्स्ट क्वेश्चन. हे जे लिनियर डिपेंडन्सी इंडिपेंडन्सीचे क्वेश्चन असतात ते क्वेश्चन नंबर 8b आणि क्वेश्चन नंबर 9b ला पडणार आहे. फिक्स सेम क्वेश्चन पडणार आहे, फक्त नंबर बदलणार आहेत. सो जो पहिला सेट आहे तो आहे, मी एक क्वेश्चन सॉल्व्ह करतोय लिनियर डिपेंडन्सचा, सेकंड सेम टू सेम सॉल्व्ह करायचा आहे आपल्याला. सो पहिला क्वेश्चन बघा इकडे, तो येईल 3c1 प्लस 2c2 प्लस c3 इज इक्वल टू 0. 3c1 2c2 c3. दुसरं मधले 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 1c1 प्लस 0c2 प्लस 1c3 इज इक्वल टू 0. शेवटचे 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 1c1 मायनस c2 प्लस 2c3 इज इक्वल टू 0. सो मॅट्रिक्स तयार झालेला आहे आपला 3 2 1 1 0 1 1 minus 1 and 2. आणि राईट हँड साइड बनलेली आहे 0 0 0. सो जे काय मॅट्रिक्सला रँक काढायला स्टेप्स लागतात त्या सेम स्टेप्स यूज करायचे आहेत. स्टेप नंबर 1 ह्याला इंटरचेंज करून घेऊया, जेणेकरून इथे 1 आलं आपल्याकडे. सो नाव परफॉर्म R2 इज इक्वल टू R2 minus 3R1 बिकॉज ऑफ 3 and R3 is equal to R3 minus R1.
सो जर का तुम्हाला हे कसे लिहिले बघायचे असतील तर कोर्स मधला पहिलाच व्हिडिओ चेक करा, ज्यात आपण रँक कसा फाइंड करायचा बघितलेला आहे. डिटेल मध्ये मी मेन्शन केलेलं आहे की कुठला नंबर आल्यावर इथे काय लिहायचं आणि कसा सॉल्व्ह करायचा. सो जर हे मी आता टाकलं गॅलसी मध्ये तर उत्तर येईल 100. ह्याला रोलात हात लागणार नाही, कंपल्सरी याला हात लागणार नाही. 2 - 0 2, 1 - 3 -2 and 0 - 0 is 0. -1 - 0 is -1. 2 - 1 is 1 and 0. सो आता ह्याला डिवाइड बाय 2 करतो मी. R2 is equal to R2 by 2. सो R2 ला 2 ने डिवाइड केलं तर मला काय मिळणार आहे? 0 नाही 1 0 1 0, 0 1 -1 0, 0 -1 1 0. Now perform R3 is equal to R3 plus R2. प्लस करायला लागेल ना, ऍड केला तर 0 होईल ना तो. सो इट विल बी 1 0 1 0, 0 1 -1 0, 0 0 0 0. सो जर का रँक आलेला आहे आपला 2, रँक 2 आहे आणि नंबर ऑफ अननोन्स 3 आहेत, C1 C2 C3. सो दिस इज इनफायनाइट सोल्यूशन, हेन्स सिस्टम इज लिनियरली डिपेंडंट. सिस्टम इज लिनियरली डिपेंडंट. कसं सॉल्व्ह करायचं आता लिनियर डिपेंडंट आल्यावर? खूप इझी आहे. पहिलं सेकंड रो घ्या. सेकंड रो मध्ये पहिला 0 आहे, मग उरला 1 C2 -1 C3 इज इक्वल टू 0. यातनं कोणातरी एकाला टी म्हणून टाका. मी C3 ला टी म्हणतोय, तर हा येईल 1 C2 -1 T इज इक्वल टू 0. देयरफॉर C2 T येईल. C2 काय आला? T. वरची लाईन घ्या, वरची पहिली लाईन घ्या. 1 C1 0 C2 1 C3 is equal to 0. C1 प्लस C3 किती आहे? T. Therefore C1 आला माइनस. फाइनल फॉर्म्युला एक है C1 x1 प्लस C2 x2 प्लस C3 x3 इज इक्वल टू 0. हा फॉर्म्युला पाठ करायला सांगितलाय मी. C1 ची व्हॅल्यू आहे -T, C2 ची व्हॅल्यू आहे T आणि C3 ची व्हॅल्यू आहे T. सो जर का टी कॅन्सल केले तर माझा एक लिनियर डिपेंडन्सी येते -x1 प्लस x2 प्लस x3 इज इक्वल टू 0. दिस इज डिपेंडन्सी बिटवीन x1 x2 आणि x3. लिनियर डिपेंडन्सी प्रूव्ह केली आणि इक्वेशन फाइंड करण्यासाठी मिळते. सो हा क्वेश्चन आहे लिनियर डिपेंडन्सीचा. हा सेम क्वेश्चन नंबर बदलून क्वेश्चन 9B ला येणार. इथे वेगळेच आहे, लिनियर डिपेंडंट किंवा लिनियर इंडिपेंडंट काही सांगता येत नाही. सो हा होता क्वेश्चन 9B. आता स्टार्ट करूया क्वेश्चन 9C. ऑर्थोगोनल इज द बेस्ट पार्ट टू सॉल्व. इझिएस्ट पार्ट काय, तुम्हाला फक्त ए ट्रान्सपोज दाखवायचा आहे आयडेंटिटी मॅट्रिक्स. ए इंटू ए ट्रान्सपोज काय दाखवायचं आहे? आयडेंटिटी मॅट्रिक्स. ए आहे आपल्याकडे, काय आहे? 1/√2 0 1/√2 0 1 0 1/√2 0 -1/√2. याला ट्रान्सपोज करा. ट्रान्सपोज म्हणजे आडव्याचं उभं. हे आडवं आधी लिहून घेतोय, मग सेकंड रो लिहून घेतली आणि मग थर्ड रो लिहून घेतली. रोला कॉलम मध्ये कन्वर्ट केलंय, मल्टिप्लाय करा. मल्टिप्लाय कसं करायचं डिटेल मध्ये मी शिकवलेलं आहे, स्टिल इथे शिकवतोय. आडव्या लाईननी उभ्या लाईनला मल्टिप्लाय करायचं. सो 1/√2 इंटू 1/√2 0 इंटू 0 1/√2 into 1/√2. So 1/√2 into 1/√2 is 1/2. 0 into 0 is 0. 1/√2 into 1/√2 is 1/2. Second, आडवं दुसरं उभं 0 0 0. Next, 1/√2 into 1/√2 0. 1/√2 into -1/√2 is -1/2. Next, second row. मधली रो आणि पहिलं कॉलम 0 0 0. सेकंड 0 1 0 म्हणजे 1 उरला. थर्ड 0 0 0 म्हणजे 0. नेक्स्ट 1/√2 1/√2 1/2 0 0 0 -1/2 0 0 0 is 0. लास्ट
1/√2 0 मायनस मायनस प्लस 1/2. सो आन्सर काय येईल? 1 0 0 0 1 0 0 0 1. आयडेंटिटी मॅट्रिक्स आलं. हेन्स प्रूफ. Hence, A is orthogonal. And find A inverse. A inverse म्हणजे फक्त A ट्रान्सपोज. जेव्हा A ऑर्थोगोनल असतो तेव्हा त्याचा इनव्हर्स असतो त्याचा ट्रान्सपोज जो येणार आहे ह्याचा ट्रान्सपोज करा. 1/√2 0 1/√2 0 1 0 1/√2 0 मायनस 1/√2. सो सिंपल अक्षर सिंपल शब्द आहेत. जर का ए ऑर्थोगोनल असेल तर ए इनव्हर्स असतो त्याचा ट्रान्सपोज. ओके. सो दिस वॉज क्वेश्चन नंबर 8 ABC. क्वेश्चन नंबर 9A. क्वेश्चन 9A सॉल्व करूया. 1 1 1 1 1 2 4 2 1 4 10 4. सो हा क्वेश्चन नंबर 9 आहे. आपल्याला फक्त दाखवायचंय की सोल्युशन काढायचे. सो आपण पहिले करूया. R2 इज इक्वल टू R2 मायनस R1. R3 इज इक्वल टू R3 मायनस R1. सो हे येईल 1 1 1 1 0 0 2 minus 1 1 4 minus 1 3 2 minus 1 1 4 minus 1 3 10 minus 1 9 4 minus 1 3. आता 1 आला ना इथे ऑप ऑप. सो R3 इज इक्वल टू R3 मायनस 3R2. 1 1 1 1 0 1 3 1 हा 0 3 minus 3 0 9 minus 9 0 3 minus 3 0. रँक आलाय 2. नंबर ऑफ अननोन्स आहेत 3. म्हणजे कन्सिस्टंट बट इनफायनाइट सोल्युशन. इनफायनाइट सोल्युशन कसे काढायचे? यातल्या कुठली तरी एक रो घ्या. सेकंड रो घ्या. 0 जाऊ द्या. हा येईल y प्लस 3z इज इक्वल टू 1. z ला t म्हणूया. y plus 3t is equal to 1. Therefore, y is equal to 1 minus 3t. पहिले इक्वेशन घ्या. x plus y plus z is equal to 1. x तसाच y आहे 1 minus 3t. z आहे t is equal to 1. हा 1 आणि हा 1 कॅन्सल. minus 3t plus t is minus 2t. minus 2t तिकडे जाऊन plus 2t. So x, y and z. This is the solution. Consistency दाखवायची होती आणि consistent असेल तर सॉल्व करायची. This is my final answer. Okay. So y is 1 minus 3t. Okay, done. Next. Linear dependence question. आता you can directly solve this question. Question number 9. It's question number 9B. Solve it similarly, right? Question 9C. हा डिट्टो क्वेश्चन आजपर्यंत किती वेळा रिपीट झालेला आहे. सेम टू सेम क्वेश्चन. आपल्या कोर्स मध्ये जा. इलेक्ट्रिकल ऍप्लिकेशन फॉर मॅट्रेसेस मध्ये जा. सेम टू सेम क्वेश्चन पहिलाच सॉल्व्ह केलेला आहे. ऍज इट इज 2 KVL चे लूप, 1 KCL चे लूप असे 3 इक्वेशन्स मिळतील आणि 3 इक्वेशन असेच सॉल्व्ह करायचे. तुम्हाला फक्त शिकायचंय KVL आणि KCL कसा लावायचा. याला एक टिपिकल टाइप आहे, इझी टाइप आहे KVL KCL लावायचं. तेवढा फक्त शिकायचं आहे. ओके. नाउ गोइंग टू द लास्ट टॉपिक. eigenvalues and eigenvectors. Question number 10A. eigenvalues eigenvector क्वेश्चन नंबर A मध्ये हा जो सेम टू सेम क्वेश्चन आहे क्वेश्चन 10A चा हा आपण सॉल्व केलेला आहे. लेक्चर नंबर 4 eigenvalues मध्ये. ओके. अख्खाचा अख्खा क्वेश्चन आहे. याचं जे इक्वेशन आहे ते इक्वेशन आहे लॅम्बडा क्यूब मायनस 2 लॅम्बडा स्क्वेअर मायनस 1 लॅम्बडा प्लस 2 इज इक्वल टू 0. सो रूट्स येतील याचे तुमचे 1 मायनस 1 2 आणि 1. लॅम्बडाचे रूट्स येतील मायनस 1 2 1. एकदा मायनस 1 पुट करा, एकदा 2 पुट करा आणि एकदा 1 पुट करा. पहिला जो आयगन वेक्टर येतो तो येतो 1 0 1.
दुसरा येतो 131 आणि तिसरा येईल तुमचा 321. हे तुमचे फायनल सोल्युशन आहे, फायनल आन्सर आहे. आयगन वेक्टरचा 6 मार्काचा क्वेश्चन आहे, बोनस क्वेश्चन आहे पूर्णच्या पूर्ण. And this is again a congruent transformation. Congruent transformation is nothing but linear transformation. लिनियर ट्रान्सफॉर्मेशनचा एकच व्हिडिओ टाकला होता मी, त्या एकाच व्हिडिओमध्ये कोर्समध्ये एका व्हिडिओमध्ये हा क्वेश्चन ऍज इट इज सॉल्व्ह केलेला आहे. कारण पेपरमध्ये सगळ्यात जास्त हाच क्वेश्चन विचारलेला आहे, सेम नंबर सगळे. सो हा क्वेश्चन मी सॉल्व्ह केलेला आहे अंडर लिनियर ट्रान्सफॉर्मेशन. एकच व्हिडिओ आहे त्याचा त्या कोर्समध्ये. यू कॅन गो अँड चेक दॅट क्वेश्चन. गो टू फाइंड मोडाल मॅट्रिक्स. मोडाल मॅट्रिक्स म्हणजे काय? हे जे तुमचे 3 आयगन वेक्टर्स आले ते असे एकत्र लिहायचे, त्याला म्हणतात मोडाल मॅट्रिक्स. सो आता या इक्वेशनचे, या मॅट्रिक्सचे आपण आयगन वेक्टर्स काढणार, जोडणार, मिळाला मला मोडाल मॅट्रिक्स. राईट. सो जर मोडाल मॅट्रिक्स काढायला गेलो आपण ह्याचा क्वेश्चन नंबर 11A, तर याचं इक्वेशन येईल तुमचा लॅम्बडा क्यूब minus 10 lambda square plus 31 lambda plus 30 is equal to 0. आपण एक काम करूया, हा क्वेश्चन सॉल्व्ह करून बघूया. राईट. तर तुम्हाला थोडीशी आयगन वेक्टरची आयडिया येईल. मी एखादा आयगन वेक्टर काढून दाखवतो, तुम्ही सिमिलरली बाकी काढू शकता. सो क्वेश्चन आहे आपला 314026005. सो जर का S1 काढायचा आहे तर 3 आणि 2 5 आणि 5 10 ऍडिशन ऑफ द डायगोनल. S2 काढायचं तर मायनर घ्यावा लागतो आपल्याला, डायगोनलचे मायनर. या डायगोनलचा मायनर आहे 10 मायनस 0 म्हणजे 10. या डायगोनलचा मायनर आहे 3 5 15 मायनस 0 म्हणजे 15. आणि या डायगोनलचा मायनर आहे 3 2 6 मायनस 0 म्हणजे 6. सो आन्सर येईल 31. आणि डिटर्मिनंट ऑफ ए म्हणजे 3 इंटू 10 minus 1 into 0 plus 4 into 0, that is 30. So equation आले lambda cube minus S1 lambda square plus S2 lambda minus 30 is equal to 0. So eigen values येतील आपल्या 2, 3, 5. या आल्या आपल्या eigen values. आता lambda is equal to 2 ठेवतो. lambda is equal to 2 ठेवूया. ते इक्वेशन असं असतं 3 minus lambda 1 4, 2 minus lambda 6, 5 minus lambda. हा आहे lambda a minus lambda याचं इक्वेशन. सो 2 ठेवलं तर येईल 1 1 4 0 1 6 0 0. 5 minus 2 is 3. 1 1 4 0 1, सॉरी इथं 2 minus 2 0 येईल. ओके. सो आता हे कसं सॉल्व्ह करायचं? इथं XYZ लिहायचे 0 0 0. कुठलं तरी सोपं इक्वेशन घ्या. मी 3 नंबरचं इक्वेशन देतो. 0x plus 0y plus 6z is equal to 0. म्हणजे z आला 0. पहिलं इक्वेशन घ्या. x plus y plus 4z is equal to 0. z 0 असल्यामुळे उरलं x plus y is equal to 0. y ला जर मी t लिहिलं तर x येईल minus t. Therefore आयगन वेक्टर आला मायनस टी, टी आणि 0, दॅट इज नथिंग बट -1 1 आणि 0. सो दिस इज आयगन वेक्टर नंबर 1. जो तुमचा आयगन वेक्टर 2 येईल, जो 3 आयगन व्हॅल्यूचा असेल. आयगन वेक्टर नंबर 3 चा काढूया. लॅम्बडा इज इक्वल टू 3 पुट करूया. काय ते 3 पुट केल्यावर 0 1 4 0 minus 1 6 0 0 2. सो आता जर फाइंड केलं तर थर्ड इक्वेशन घेतोय 2z इज इक्वल टू 0 म्हणून z 0 आला. आणि कुठलंही एक घेऊया, हे किंवा हे -1y प्लस 6z इज इक्वल टू 0. 6z तर 0 आहे ना, हा गेला. मग -1y इज इक्वल टू 0 असेल तर y पण किती आला 0. x 0 y 0 आहे, z 0 आहे, मग x ला आपण म्हणूया t.
सो x2 येईल तुमचा t00 दॅट इज 100. x3 लॅमडा 5 फूट करायचा आहे 5 -2 1 4 0 -3 6 आणि 0 0 0 -3y + 6z = 0 मधलं इक्वेशन घेतलं z ला t म्हटलं तर -3y + 6t = 0 म्हणजे y येईल तुमचा -60/3 म्हणजे 2t. आता पहिलं इक्वेशन -2x + y + 4z = 0. सो -2x + y किती घेणार मी 2t प्लस z घेणार 4t. 4 तासात z ला घेतलंय t. सो हा येईल 6 तिकडे जाईल -60/-2 दॅट इज 3t. सो आपला आन्सर येणार आहे तिसरं x आलाय 3t 2t t. सो आन्सर इज 3 2 1. आता आपल्याला मोडल मॅट्रिक्स फाइंड करायचा होता. मोडल मॅट्रिक्स म्हणजे काय आलेले सगळे आयगन व्हॅल्यू जोडून टाका आयगन वेक्टर. पहिला आयगन वेक्टर काय आला होता -1 1 0. दुसरा आयगन वेक्टर आलाय 1 0 0. तिसरा आलाय 3 2 1. दॅट्स ऑल. थोडक्यात आयगन वेक्टर जर काढता आले तर मोडल मॅट्रिक्स इज द लास्ट स्टेप जस्ट टू जॉइन ऑल द आयगन वेक्टर्स सब. ओके. सो दिस वॉज क्वेश्चन नंबर 11A कम्प्लिटली सॉल्व केलाय मी. सोल्युशन आहे तुमच्याकडे. क्वेश्चन 11B कॅली हॅमिल्टन थेरम. त्यासाठी तुम्हाला याचे इक्वेशन फाइंड करायला लागेल. इक्वेशन मी ऑलरेडी फाइंड करून ठेवलंय. दॅट इज λ³ 6λ² 11 λ -6 = 0. आपल्याला जर कॅली हॅमिल्टन थेरम प्रूव्ह करायचा असेल तर लॅमडाला a लिहावा लागतो. a³ 6a² 11a आणि जिथे काहीच नसतं तिथे I लिहायचं. सो आपल्याला हे = 0 प्रूव्ह करायचं आहे. सो आपल्याला सगळ्यात पहिले a³ काढता आला पाहिजे. a³ काढण्यासाठी आधी a² काढा. तुमच्याकडे a आहे a × a काय मिळेल तुम्हाला a². a³ कसं काढाल a² चा आन्सर घ्यायचं त्याला a ने मल्टिप्लाय करायचं. काय मिळेल तुम्हाला a³ म्हणजे तुमच्याकडे a³ आहे a² आहे a आहे आणि I आहे. तर तुम्ही आता इक्वेशन फाइंड करा. इक्वेशन येईल तुमचं पहिले कोण येईल a³ a³ चा आन्सर मी फाइंड करून ठेवल्यानंतर तुम्ही चेक करू शकता -11 -12 -13 19 20 13. नंतर तुम्ही क्रॉस चेक करा कॅल्शियम मधनं काढायचं असतं 38 38 27. हा झाला a³. 6 a² येणार आहे -1 -2 -4 5 6 4 10 10 9. 11a a आहे आपला 1 0 -1 -6 I असतो 1 0 0 0 1 0 0 0 1. सो हे आन्सर कंपल्सरी येणार तुमचं 0. हेन्स कॅली हॅमिल्टन थेरम व्हेरीफाईड. हा a³ आहे हा a² आहे हा a आणि तो I आहे = 0. सो दिस इज हाऊ टू प्रूव्ह कॅली हॅमिल्टन थेरम. तुम्हाला आता फाइंड a इनवर्स काढायचा आहे आणि a⁴ पण काढायचं. a इनवर्स कसा काढायचा तर तुम्हाला काय करायचंय सिंपली या इक्वेशनला a ने डिवाइड करायचं. a इनवर्स काढता कशाने डिवाइड करायचंय a ने. सो याला जर a ने डिवाइड केलं तर हा होईल a² - 6a + 11I - 6a इनवर्स = 0. जिथं a³ आहे त्याचा a² झाला a² चा a झाला a कॅन्सल झाल्यामुळे तिकडे I लागला आणि I च्या ऐवजी a इनवर्स लागला. a डिवाइड केलं ना मग आता a इनवर्स काढायचा आहे ना तिकडे घेऊन जा a² - 6a + 11I = 6a inverse. Therefore a inverse will be equal to 1/6a², 6/6a, 11I/6. 6 ने डिवाइड केलं सगळ्याला बस 1/6 a² आहे ना आपल्याकडे 6 6 कॅन्सल a आहे आपल्याकडे इथं a² लिहायचा इथं a लिहायचा
11/6 इथे आय लिहायचा आणि कॅल्शियम मधनं डायरेक्ट ए इनव्हर्सची व्हॅल्यू फाइंड करायची, इथून फाइंड करायची नाही. सो डायरेक्ट ए इनव्हर्सची व्हॅल्यू जर का मी फाइंड केली तर ती येईल 2/3. क्रॉस चेक करून घ्या तुम्ही तुमचे आन्सर्स. कॅल्शियम मध्ये ए टाकायचा, मॅट्रिक्स मॉड मध्ये ए टाकायचा आणि डायरेक्ट ए इनव्हर्स फाइंड करायचा. -1/6 मायनस प्लस 5/6 -1/3 -1/3 -1/3 आणि 1/3. आणि a⁴ काढण्यासाठी याच इक्वेशनला a नी मल्टिप्लाय करायचं. सो हा होईल a⁴ प्लस मायनस 6a³ प्लस 11a² मायनस 6a इज इक्वल टू 0. सो तुम्हाला a⁴ कॅल्क्युलेट करायचं आहे ना, तिकडे घेऊन जा. 6a³ 11a² प्लस 6a. आता 6 तर आहे, a³ आहे, 11 आहे, a² आहे, 6 आहे, a आहे. बस सगळं तर आहे तुमच्याकडे, फक्त फायनल आन्सर फाइंड करा. कसं फाइंड करा? कॅल्शियम a इंटू a इंटू a इंटू a⁴ मायनस 49 मायनस 50 मायनस 40 65 66 40 130 130 81. हे आन्सर कुठून काढायचं? कॅल्शियम. याचा काही संबंध नाही, हे फक्त ऍक्टिंग आहे. a³ ऍक्टिंग करून लिहायचा, a² ऍक्टिंग नाही लिहायचा, a ऍक्टिंग नाही लिहायचा, सगळं ऍक्टिंग करायचे. हे आन्सर कॅल्शियम फाइंड करायचं. So this was the complete solution for 2025 मे लास्ट जो पेपर होता आता रिसेंट वाला, त्या पेपरचं कम्प्लीट सोल्युशन आहे. यात बरेचसे क्वेश्चन आहेत जे रिपीटेड आहेत आणि जे मी ऑलरेडी कोर्स मध्ये घेतलेले आहेत. सो मी ते कोर्स मधनच कव्हर करत राहील. सो ज्यांना कोर्स बाय करायचा असेल त्यांनी वेद अकॅडमीचे ऍप डाउनलोड करा. त्या ऍप मध्ये इंजिनिअरिंग मॅथ्स 1 to 2024 पॅटर्नचा कोर्स मिळेल, तर तुम्ही बाय करा. सगळे व्हिडिओज त्यात आहेत, त्याच्यात तुम्हाला नोट्स मिळतील, सगळं तुम्हाला त्यात कव्हर होऊन जाईल. राईट. सो ऑलमोस्ट पेपरचा जो फॉर्मॅट आहे हा फॉर्मॅट समजून घ्या. पेपर पॅटर्न तसाच असतो दरवेळेला. सो फर्स्ट अंडरस्टँड द फॉर्मॅट and then study accordingly. Okay, all the best for your exam. Thank you.